राष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पूर्व प्राथमिक शाळेत आषाढी एकादशीचा उत्सव विविध रंगात आणि भावनांनी रंगला। तेव्हा तिथे वारी आणि पालखीचा नजारा तर कोणीही खरा वाटावा असा खुलवूनच टाकला। मोत्यासारखी निरागस हास्यतिंदू मुलं विठ्ठल रुक्मिणीच्या पालखीपायी अगदी हुबेहूब रांग लावून उभे होती। त्यांच्या अंगावरच्या पारंपरिक वस्त्र कौशल्याने आणि हातातल्या झुणका लोटा टाळ यांच्या बरोबर संपूर्ण परिसर भक्तिभावनेची शरण आले होते। महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पूर्व प्राथमिक शाळा सासवड येथे चिमुकल्या मुलांनी आषाढी एकादशीचे औचित्य साधून वारी पालखी दिंडी सोहळ्याचा देखावा हुबेहूब निर्माण केला। आळंदी येथून दरवर्षी लाखो भाविक पायी पंढरपूरला वारी करत असतात। दरम्यान त्यांचा सासवड येथे 2 दिवस मुक्काम असतो। आपल्या संस्थेत विद्याग्रहण करणाऱ्या चिमुकल्या मुलांसाठी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पूर्व प्राथमिक शाळेत हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला। चित्रसृष्टीपेक्षा अधिक आकर्षक हा साज जेव्हा संतांच्या रूपात सजलेल्या तरुणाईने संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, मुक्ताबाई असे विविध वारकरी संत पुन्हा एकदा प्रकटले। प्रत्येक संतांच्या कात्रीच्या शिल्पकारितेने केलेले मुखवटे, श्वेत कपडे, मणके, खडुके आणि विठ्ठलाच्या नागमोडीने सजलेली रंगबेरंगी घोळ साक्षात गोडवा आणि गोडीने परिपूर्ण होते। विविध मुखवट्यांच्या माधुर्यामुळे शाळेचे अंगण आकर्षक नाट्य रंगभूमीत रूपांतरित झाले। हातात टाळ, मुखात माऊली माऊली ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात लहान मुलं अगदी मोठ्या वारकऱ्यांप्रमाणे तल्लीन होऊन चालत होती। त्यांच्या नजरेत त्या पंढरीच्या विठ्ठलाला पाहण्याची आस होती। हलकासा पाऊस सुरू असतानाही मुलं आपल्या रंगबेरंगी पारंपरिक पोशाखात न थकता दिंडीत सहभागी होते। जणू पाऊसही त्यांच्या भक्तीपुढे नतमस्तक झाला होता। आपल्या मुलांनी इतक्या लहान वयात वारीची अनुभूती घेतलेली पाहून अनेक पालक भावुक झाले। शाळेने हा कार्यक्रम घेऊन फक्त एक सण साजरा केला नाही, तर प्रत्येक चिमुकल्याच्या मनात संस्काराचं बीज पेरलं, जे पुढे जाऊन समाज रचनेला आधार देतील। आपल्या मुलांना महाराष्ट्राच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाचा परिचय लहान वयात द्यायचा हा आमचा प्रयत्न आहे। त्यांनी जे साकारलं ते पाहून अभिमान वाटतो। हा समाज परिवर्तनाचा एक सुंदर असा संदेश आहे, जिथे लहानगे चैतन्याने आपल्या पारंपरिक वारसा आणि भक्ती परंपरेला जिवंत केलं। या कार्यक्रमात माता, पालक आणि गावकरीही भावविभोर झाले। असा उत्साह आणि कलेचा दर्जा पाहून आपली मनं आनंदात झुळकली। या वारकरी माता पित्यांची अनुभूती प्रत्येक नजरेतून झळकत होती, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पूर्व प्राथमिक शाळा सासवडच्या मुख्याध्यापिका मेघा जांभळे यांनी व्यक्त केली आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।